मशीन विषयी सांगा आता माहिती। डायमंडचं 3 HP युवराज मॉडेल मशीन, याला एक 3 HP मोटर खाली मशीनला आहे आणि फॅन ब्लोअरसाठी 1 HP मोटर, टोटल 4 HP कनेक्शन आहे। या मशीनमध्ये आपण तूर, उडीद, मूग, मसूर, हरभरा, त्याच्यानंतर आपण धान्य सफाई करू शकतो, ज्वारी, गहू, बाजरी, सोयाबीन वगैरे सगळे। ताशी कॅपॅसिटी मशीनची 200 ते 250 किलो आहे। ह्या मशीनला खाली फाउंडेशन करायची गरज नाही आणि ह्या मशीनला व्हायब्रेशन कमी येतं। व्हायब्रेशन कमी असल्यामुळं मशीनचा मेंटेनन्स कमी येतो। नंतर हे मशीन आहे मका भरडा मशीन, यामध्ये आपण गुरांच्या चाऱ्यासाठी आपण मका भरडा करू शकतो। ताशी कॅपॅसिटीची एक 250 किलोपर्यंत आहे, 200 ते 250। हे मशीन आहे डाळ मिलचं पॉलिशर मशीन, डाळ मिलचं पॉलिशर मशीन, यात आपण सगळ्या प्रकारच्या डाळीला पॉलिश करू शकतो। यात पूर्ण नायलॉन दोरचे वेळेला आपला कन्व्हेअर आहे। तिन्ही सोबत घ्यावं लागते युनिट? नाही, हे 2 युनिट सोबत घ्यावं लागतात, एक डाळ मिलचं मशीन आणि एक डाळ मिलचं पॉलिशर मशीन। 1,60,000 प्लस GST। रिपीट सांगा। ह्या मशीनची किंमत आहे 3 HP युवराज मॉडेल डाळ मिलच्या मशीनची किंमत 1,60,000 प्लस 18% GST। किती HP? 3 + 1 HP, 3 + 1 HP, 1 HP, टोटल 4 HP कनेक्शन लागतं। 1,60,000, 1,60,000 त्यासोबत हे कन्व्हेअर। ह्या मशीनची किंमत आहे 45,000। हां, दोन्ही मिळून 2,05,000। बरं, 3 HPची 3 HPची किंमत। आपण मशीन दिल्यानंतर एक टेक्निशियन पाठवतो कंपनीतर्फे। आपण कस्टमरच्या घर जाऊन कस्टमरला मशीनची फिटिंग आणि त्याच्या इन्स्टॉलेशनसाठी आपण 3 दिवस कस्टमर आपण ट्रेनिंग देतो। मग डाळी किती निघतात त्याच्यातून? डाळी सगळ्या तूर, उडीद, मूग, हरभरा, मसूर सर्व प्रकार डाळी निघतात। डाळी पण निघतात आणि त्याच्यात धान्य सफाई पण होते। ह्याची किंमत किती मका भराड्याची? 1,25,000। 1,25,000। मग ह्याच्यासाठी गुरांसाठी आपण काय करू शकतो? गुरांसाठी भरडा तयार करू शकतो, ॲनिमल फीड म्हणून। ॲनिमल फीड म्हणून। ठीक आहे, थँक्यू।